म्हणून मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला डिवचलत नाही तर निवडणुका शांततेत पार पडतील, पण मला डिवचलत तर नुकसान तुमचंच आहे. उद्धव साहेबांनी तुमच्यावर आम्हाला युती करायला सांगितले नाही असं आम्हाला कळलं. आता आमच्या पक्षाचं काम उद्धव साहेब आम्हाला सांगतात की लोकांना सांगतात मला माहित नाही. पण या तालुक्यात काम करत असताना आमच्या विरोधात एकही उमेदवार टाकलेला नाही. म्हणजे जर तुम्हाला आम्ही विकले गेलेलो वाटतो तर मग आमच्या विरोधात उमेदवार टाकायला पाहिजे होता. आम्ही लढतोय, निष्ठेने लढतोय, नेटाने लढतोय. आम्ही कुठेच कमी नाही. आम्ही ज्याच्याबरोबर ज्याला साथ देतो ती शेवटपर्यंत देतो. मग तिथं आम्ही कोणताच विचार करत नाही आम्हाला कोण काय बोलतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जिल्हा परिषद विभागामध्ये काम करत असताना आमच्याकडे पण साहेब तिन्ही उमेदवार तयार होते. पण राजकीय परिस्थिती पाहिली, प्रशासकीय अनुभव पाहिला तर दिलेले तिन्ही उमेदवार हे ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत एक चांगला प्रशासनाचा अनुभव असलेले होते आणि होतकरू असल्या कारणाने, तरुण असल्या कारणाने, प्रत्येकाच्या हाकेला हो देणारे असल्या कारणाने आम्ही त्यांच्या साथीला साथ दिली की जेणेकरून हे तरुण काहीतरी इतिहास घडवतील. आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या खांद्याला खांद्यावर काम करतायत त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये, कामामध्ये कुठंतरी बरोबरीने घेतील हा विश्वास आहे. म्हणून आम्ही तुमच्यावरच काम करतोय आणि या वॉर्डामध्ये आम्ही चांगल्या मतानं निवडून आणण्याचं काम तिन्ही उमेदवारांना करू हा आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला विश्वास आहे. अजून बोलला गेला की कार्यकर्ते नाराज आहेत, नेत्यांनी युती केली, पण इथे साहेब सगळे कार्यकर्ते आमचे हजर आहेत, कोणी नाराज नाहीये, सगळे एक दिलाने काम करतायत. कसं आहे की निवडणुका संपत आलेल्या आहेत, आता बोलण्याची काही तेवढी वेळ राहिलेली नाही. परंतु माकडाच्या हातात कोलीत देणं माझं काम नाही, म्हणून मी कोलीत देत नाही. शांततेच्या मार्गाने जेवढं होईल तेवढं आम्ही तुमच्या बरोबर काम करतोय. शांततेच्या मार्गाने 9 तारखेला तुम्हाला आमच्या विजयाचा गुलाल दिसेल. त्यावेळेला तुम्ही आम्हाला म्हणाल की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना की ती तत्परतेने आणि तत्परतेने तुमच्यावर काम करते, विश्वासानं काम करते. मला समोरचा कोण बोलला तरच मी त्याच्यावर बोलतो. मला जर कोण बोलला नाही तर मी शांत मार्गाने काम करतो. म्हणून मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला डिवचलत नाही तर निवडणुका शांततेत पार पडतील, पण मला डिवचलत तर नुकसान तुमचंच आहे. कारण तुम्ही एवढं सगळं घेऊन गेलात तरी तुमचं पोट भरत नाही. अजून आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही फोन करतायच ना. पण आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या बरोबर राहिलेत ते सगळे श्रीमंत आहेत आणि जे गेलेत ते सगळे गरीब गेलेत. आणि म्हणून जास्त वेळ नाहीये. आधी 8 वाजल्यापासून जर सभा चालू झाली असती तर खूप वेळ होता आपल्याकडे. तर या सगळ्याचा समाचार, निवडणुकीनंतर लागलेला निकाल, ह्या खालापूर तालुक्यामध्ये साहेब व्हाईट वॉश देण्याचा आमचा निर्धार आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही एक दिलाने तुमच्यासोबत काम करतोय. आमचेही चार पंचायत समिती, एक जिल्हा परिषद उमेदवार आहे, तिथेही आम्ही सगळे एक दिलाने, एक मनाने, एक मनोमिलन आमचं चांगलं झालंय. अशा प्रकारे आम्ही सगळे काम करत असताना आम्ही नक्कीच 9 तारखेला साहेब या खालापूर तालुक्यामध्ये एक चमत्कार घडून दाखवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.